तामिळनाडूच्या राजकारणात सरकार स्थापनेवरून सध्या जबरदस्त सस्पेन्स निर्माण झालाय। अभिनेता विजय यांच्या नव्यानं स्थापन झालेल्या तामिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षानं पहिल्याच निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून सगळ्यांनाच धक्का दिलाय। पण सत्ता स्थापनेसाठी लागणारं स्पष्ट बहुमत मात्र त्यांना मिळालेलं नाही। दुसरीकडे अनेक वर्ष तामिळनाडूचं राजकारण नियंत्रित करणारे डीएमके आणि एआयडीएमके हे दोन्ही पक्षही बहुमतापासून दूर आहेत। आणि आता अशी चर्चा सुरू झाली आहे की विजय यांना रोखण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी डीएमके आणि एआयडीएमके हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात। म्हणजे तामिळनाडूत आता हॉटेल पॉलिटिक्स, आमदारांची जुळवाजुळव, गुप्त बैठका आणि सत्ता स्थापनेचा थरार सुरू झालाय। पण नेमकं आकड्यांचं गणित काय आहे, राज्यपालांची भूमिका वादग्रस्त का ठरते आणि यामागं राज्यपालांच्या आडून भाजपचा काही राजकीय डाव असू शकतो का, हे सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत। काँग्रेसनंही आता टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केलाय, पण तरीही विजय यांच्याकडं फक्त 113 आमदारांचं संख्याबळ आहे। बहुमतासाठी लागतात 118 आमदार, म्हणजेच अजून 6 आमदारांची गरज आहे। आता दुसऱ्या बाजूला पाहिलं तर डीएमकेच्या नेतृत्वाखालील आघाडीत डीएमके, काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, व्हीसीके, इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि डीएमडीके असे पक्ष होते। यामध्ये डीएमकेनं 59 जागा जिंकल्या, काँग्रेसनं 5, सीपीआय आणि सीपीएम प्रत्येकी 2, व्हीसीकेनं 2, इंडियन युनियन मुस्लिम लीगनं 2 आणि डीएमकेनं 1 जागा जिंकली। पण काँग्रेस आता टीव्हीकेसोबत गेल्यानंतर डीएमके आघाडीकडे उरतात फक्त 68 आमदार। दुसरीकडं एआयडीएमके आघाडीनं 47 जागा जिंकल्या, त्यांच्यासोबत पीएमके या स्थानिक पक्षाचे 4 आणि एएमएमकेचा 1 आमदार आहे। भाजपचाही 1 आमदार निवडून आलाय, म्हणजे या आघाडीकडं एकूण 54 आमदार आहेत। आता जर डीएमके आणि एआयडीएमके हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष एकत्र आले तर त्यांचं एकूण संख्याबळ होतं 122, म्हणजेच बहुमताचा आकडा सहज पार होतो आणि विजय सत्तेबाहेर राहू शकतात। पण इथंच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की डीएमके आणि एआयएडीएमके हे तामिळनाडूच्या राजकारणात दशकानुदशकं एकमेकांचे कट्टर शत्रू राहिले आहेत। त्यांची विचारसरणी, कार्यकर्ते आणि मतदारसुद्धा एकमेकांविरोधात उभे राहिलेले आहेत। त्यामुळे हे दोन्ही पक्ष खरंच एकत्र येऊ शकतील का? कारण जर ही युती झाली तर दोन्ही पक्षांमध्ये मोठी बंडाळी होण्याची शक्यता आहे। अनेक आमदार पक्ष बदलू शकतात, काही जण विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा देऊ शकतात आणि म्हणूनच आता एआयडीएमकेमध्ये फूट पडण्याच्या चर्चांनाही वेग आलाय। 6 मे पासून अशी चर्चा सुरू झाली की एआयएडीएमकेमधील काही नेते विजय यांना पाठिंबा देण्याच्या बाजूने आहेत। काही वृत्तांमध्ये तर असंही म्हटलं गेलं की पलानीस्वामी स्वतः टीव्हीके नेत्यांशी संपर्कात आहेत। यानंतर आणखी एक मोठी चर्चा समोर आली। एआयडीएमकेचे ज्येष्ठ नेते षण्मुगम हे तब्बल 30 आमदारांसह टीव्हीकेला पाठिंबा देऊ शकतात। मात्र नंतर एआयडीएमकेनं अधिकृत भूमिका स्पष्ट केली। पक्षानं जाहीर केलं की कोणत्याही परिस्थितीत टीव्हीके सोबत युती केली जाणार नाही, पण तरीही पक्षांतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा थांबलेल्या नाहीत। आता या सगळ्या राजकीय नाट्यात सर्वात मोठा वाद निर्माण झालाय तो राज्यपालांच्या भूमिकेवरून। विजय यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यासह राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला। पण इथंच तामिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट आलाय। राज्यपालांनी विजय यांना आधी 118 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र द्यायला सांगितलंय आणि यामुळंच मोठा संवैधानिक वाद सुरू झालाय। कारण संसदीय लोकशाहीच्या परंपरेनुसार कोणत्याही त्रिशंकू परिस्थितीत राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला आधी सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतात, त्यानंतर त्या पक्षानं विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं असतं। म्हणजे आधी शपथ आणि नंतर फ्लोअर टेस्ट हीच परंपरा राहिली आहे। पण तामिळनाडूत राज्यपालांनी आधीच बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यामुळं पडद्यामागून काही खेळ सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत। नियमानुसार टीव्हीकेकडे बहुमत नसल्याच्या शंकेमुळं राज्यपाल विजय यांना दिलेलं आमंत्रण नाकारू शकत नाहीत। अनुच्छेद 164(2) नुसार विजय आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला विधानसभेचा विश्वास संपादन करून आपलं बहुमत सिद्ध करण्यास सांगायला हवं। बहुमत नसताना देखील सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्याची अनेक उदाहरणं आहेत। यापूर्वी 1989च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर काँग्रेस हा 194 जागांसह सर्वात मोठा पक्ष होता आणि राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरमण यांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम आमंत्रित केलं होतं। परंतु त्यावेळी राजीव गांधी यांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिला होता। त्यानंतर नॅशनल फ्रंटचे नेते पी.पी. सिंग यांना राष्ट्रपतींनी सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं
आणि 2 डिसेंबर 1989 रोजी त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. त्रिशंकू परिस्थितीतील अजून एक उदाहरण म्हणजे 1996च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु भाजपकडं बहुमत नव्हतं, ज्यामुळं त्रिशंकू संसद निर्माण झाली होती. या परिस्थितीत तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. परंतु लोकसभेतील अविश्वास ठरावात बहुमत मिळवता न आल्यानं 13 दिवसानंतर 28 मे 1996 रोजी वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला होता. याच परंपरेनुसार तामिळनाडूतही सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी TVKला सरकार स्थापन करण्यासाठी आणि विजय यांना तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करायला पाहिजे. त्यानंतर ते विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करतील. म्हणजेच घटनात्मक परंपरेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला पहिली संधी देणं अपेक्षित मानलं जातं आणि त्यामुळेच आता प्रश्न विचारला जातोय की राज्यपाल विजय यांच्या मार्गात अडथळा निर्माण करतायत का? आणि इथूनच भाजपच्या भूमिकेवर चर्चा सुरू होते. कारण तामिळनाडूत भाजपची ताकद मर्यादित आहे, पण केंद्रात भाजप सत्तेत आहे आणि राज्यपाल हे केंद्र सरकारने नियुक्त पद आहे. त्यामुळं भाजप पडद्यामागून विजय यांचं सरकार स्थापन होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा होत आहे. यामागचं एक कारण असंही सांगितलं जातं आहे की विजय यांचा पक्ष भविष्यात तामिळनाडूत भाजपसाठी मोठं आव्हान बनू शकतो. लोकसभेत भाजपला बहुमतानं विधेयक पास करण्यासाठी राजकीय पाठिंबा लागतो. अशा वेळी विजय यांचं सरकार सत्तेत आलं तर ते भाजपसाठी सोयीचं ठरेलच असं नाही. मात्र याला दुसरी बाजूही आहे. राज्यपालांनी फक्त स्थिर सरकार सुनिश्चित करण्यासाठी बहुमताचा पुरावा मागितला असू शकतो, असा युक्तिवाद भाजपच्या समर्थकांकडून केला जातोय. असं असलं तरी तामिळनाडूचं राजकारण आता एका निर्णायक टप्प्यावर आलं असून याकडं आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. तुम्हाला काय वाटतं? राज्यपालांनी आधी विजय यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करायला हवं होतं का? आणि DMK AIADMK युती खरंच शक्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.